3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व बँकांना आदेश या ठिकाणी आता दिले आहेत की आजच्या आज रविवारी पैसे वाटप करून टाका, कारण उद्या सोमवार ते पुढच्या शनिवार पर्यंत म्हणजे पुढील 8 दिवस अधिवेशन या ठिकाणी चालणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीच्या खात्यावरती या अधिवेशनच्या कालावधीमध्ये पैसे जाणार नाहीत। त्यामुळे आज रविवार असून सुद्धा डीबीटीचं काम सरकारच्या माध्यमातून चालू करायला सरकारने सुरुवात केल्या। सकाळी 7 वाजल्यापासून डीबीटीचं बटन दाबलंय आणि 10 वाजल्यापासून महिलांच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 असं एकत्रित 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली। लाडक्या बहिणींनो, ही 100% खरी बातमी आहे, कारण काल शनिवार होता, आज रविवार होता। 24 तासांच्या आतमध्ये पैसे कसल्याही परिस्थितीमध्ये जमा व्हावेत अशा प्रकारे GR काढला होता आणि तशा प्रकारे काल 12 तासामध्ये निम्या लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेत। आज उरलेल्या निम्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना खरोखर पैशांचं वितरण सरकारने करायला सुरुवात केली। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, पटकन लाडक्या बहिणी आता तुमच्या बँकेत पैसे जमा झालेत का, आपलं गुगल पे, फोन पे या ठिकाणी चेक करायचं आहे, कारण अनेक महिला खेडेगावामध्ये राहत असतात, ग्रामीण भागामध्ये राहत असतात। पैसे सरकारने सोडलेलं असतं, परंतु मेसेज यायला त्यांना टाइम लागत असतो। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, पटकन पैसे जमा झालेत का एकदा तुम्ही नक्की चेक करायचं आहे। लाडक्या बहिणींना वाटत होतं की फक्त फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये सरकार देईल, परंतु फेब्रुवारी आणि मार्च असं एकत्रित 3,000 रुपये या ठिकाणी जमा झाल्याने सर्व लाडक्या बहिणी जाम खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना सांगितलं, माफ करा लाडक्या बहिणींनो, यावेळी तुम्हाला खूपच हप्त्याची प्रतीक्षा करावी लागली। मागचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ठिकाणी हप्ता जो आहे तर तो देण्यासाठी उशीर झाला। मागचा फेब्रुवारी महिना संपून गेला आणि हा मार्च महिना सुद्धा या ठिकाणी संपलेला आहे, तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी पैसे सोडले नव्हते, आम्हाला माफ करा। त्याचं कारण म्हणजे तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे, संपूर्ण आपल्या देशभरामध्ये या ठिकाणी बाहेरील देशामध्ये तेन युद्ध सुरू आहे, लोकांची तारांबळ उठल्या, कोणाला गॅस मिळत नाही तर कोणाला पेट्रोल डिझेल मिळत नाही। त्यामुळे आपल्या देशामध्ये परिस्थिती गंभीर असल्याने सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणीचे पैसे वाटण्यासाठी उशीर झाला असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। तशा प्रकारे सरकारने कालच GR काढला होता, त्यामध्ये शनिवार आणि रविवार हे 2 दिवस वाटपाचे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आले होते। त्यापैकी काल शनिवार 50% महिलांना पैसे जमा झालेत। ज्या 50% महिला राहिल्या होत्या तर या 12 जिल्ह्यामध्ये राहत होत्या, त्यांना फेब्रुवारी महिन्याचे आणि मार्च महिन्याचे 1500 अधिक 1500 असं टोटल दोन्ही महिन्यांचा 3,000 रुपयांचा लाभ थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात केली आहे। मग तुम्हाला म्हणाल की या ठिकाणी कोणाकोणाला पैसे या ठिकाणी आज मिळणार आहेत, तर बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या GRच्या या ठिकाणी परिस्थितीवर कागदपत्रावरती सही केल्या तर ते म्हणजे आज 120 तालुक्यामध्ये रविवार निमित्त पैशांचं वितरण होणार आहे। लक्षात ठेवा, 12 जिल्ह्यातील 120 तालुक्यामध्ये लाडक्या बहिणींना आज पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, आज रविवारी एका सुद्धा लाडक्या बहिणींना आम्ही शिल्लक ठेवलं जाणार नाही, कारण उद्या सोमवार ते पुढच्या शनिवारपर्यंत अधिवेशन असणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींना आम्हाला पैसे वाटता या ठिकाणी येणार नाही आहे। त्यामुळे आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे वाटपाचे आदेश या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। जर तुम्ही आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याला लिंक केला असेल आणि KYC केलेल्या तुम्ही महिला असाल तर फक्त त्याच महिलांना या 12 जिल्ह्यातील 120 तालुक्यामध्ये आज रविवार निमित्त पैशांचं वितरण होणार आहे। कारण स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, तुमचं पहिलं या ठिकाणी आम्ही चेकिंग करण्यात आलं आहे, ते म्हणजे आधार कार्ड बँकेच्या खात्याला तुम्ही लिंक केलाय का। जर तुम्ही लिंक केला असेल तर तुम्ही बिंदास्त राहायचं आहे। तुम्हाला आज पैशांचं वितरण आता रविवारी 29 मार्च रोजी महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू करण्यात आलंय। त्यानंतर दुसरी पात्रता चेक करण्यात आल्या, तुम्ही KYC केलेल्या लाडक्या बहिणी आहे की नाही हे चेक केलंय। जर KYC तुम्ही केला असेल तर तुम्हाला पैसे येण्यासाठी आज कोणी या ठिकाणी आता अडवू शकत नाही आहे। सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लवकरात लवकर पैसे जावेत यासाठी प्रत्येक 12 जिल्ह्यांचे 3 गट तयार करण्यात आलेत, म्हणजे प्रत्येक 4 जिल्ह्यांचे 3 गट सरकारच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहेत। पहिला गट जो आहे
तर तो सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वाटप करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिले आहेत। दुसरा गट जो आहे तर तो बरोबर या ठिकाणी 4 जिल्ह्यामध्ये दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वाटपाचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेत। त्यानंतर संध्याकाळी 7 ते रात्री 12 या वेळेमध्ये तिसऱ्या गटातील 4 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून वितरण करायला या ठिकाणी सांगितलंय। असं टोटल 12 जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी गोरगरीब आहेत, ज्यांनी KYC या ठिकाणी आता केले आहे, ज्यांनी आधार कार्ड आपलं बँकेच्या खात्याला जोडलं आहे, फक्त अशा सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यावरती हे 3000 रुपये सोडायला या ठिकाणी सुरुवात केल्या। आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे जमा करायला या ठिकाणी सांगितलेत, कारण लक्षात ठेवा उद्या सोमवार आहे, सोमवार ते शनिवार असं 7 ते 8 दिवस अधिवेशन असणार आहे। या अधिवेशनच्या कालावधीमध्ये 1 रुपया सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होत नसतो। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्व आता बँकेच्या अधिकाऱ्यांना ऑर्डर दिल्या की पैसे आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये जमा करा। आता तुम्हाला वाटेल की रविवारी बँक बंद असणार वगैरे तुम्हाला वाटत असेल, पण असं या ठिकाणी जर तुम्हाला वाटत असेल तर ही सुद्धा माहिती आहे का, बँका जरी बंद असल्या तरी सुद्धा तुमच्या खात्यावरती पैसे हे पडतच असतात। त्याचं कारण म्हणजे पैसे तुम्हाला चेकद्वारे येणं बंद झाले, आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होत असतात। म्हणजे सरकार तिकडून आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे सोडत असतं। लक्षात ठेवा रविवारी पैसे तुम्हाला काढता येणार नाहीत, परंतु पैसे या ठिकाणी सरकारला सोडायला येत असतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज रविवारी पैसे सोडलेत, तुम्ही पटकन तुमचं गुगल पे, फोन पे ते काय असेल तर ते चेक करायचं आहे। पुढील 10 ते 15 मिनिटांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज या 120 तालुक्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। सर्व लाडक्या बहिणींसाठी आत्ताच 5 मिनिटापूर्वी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आता DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन दाबलंय। ज्यावेळी हे DBTचं बटन दाबण्यात येत असतं त्यावेळी खटाखट बहिणींना या ठिकाणी 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येत असतो। आत्ताच 5 मिनिटापूर्वी अनेक लाडक्या बहिणींना पहिला या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा मेसेज आला, त्यानंतर लगेचच पुढच्या 5 मिनिटांमध्ये मार्च महिन्याचा 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला। असं 3000 रुपये एकत्र थेट आता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाल्या। आता लाडक्या बहिणींना तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न पडला असेल की आज रविवारी नेमकं कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेत। त्या 12 जिल्ह्यांची यादी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी वाचून दाखवल्या। या 12 जिल्ह्यातील जवळपास 120 तालुक्यामध्ये आज पैशांचं वितरण एकाच दिवशी या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। बघा आता 120 तालुक्यामधील सर्व लाडक्या बहिणी आनंदाने नाचणार आहेत। लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला सरकारच्या माध्यमातून जो GR काढण्यात आला होता त्या GR मध्ये स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलं होतं की शनिवारी आता 28 मार्च आणि रविवारी 29 मार्च असं 2 दिवस वाटपाचे असतील। तशा प्रकारे अनेक लाडक्या बहिणींना काल पैसे जमा झालेत। शेजारच्या लाडक्या बहिणींना तुमच्या जमा झाले असतील, परंतु तुम्हाला जर झाले नसतील तर आज पैशांचं वाटप होणार आहे। तुमच्या मनात येत असेल की आता सोमवार आहे, उद्यापासून पैसे येतील वगैरे, तर उद्यापासून पैसे अजिबात येणार नाहीत, अधिवेशन चालणार आहे। तुम्हाला माहित आहे आपल्या त्या ठिकाणी देशामध्ये गॅस त्या ठिकाणी मिळाला झाला आहे, पेट्रोल डिझेल घेण्यासाठी रांगाच्या रांगा लावाव्या लागत आहेत। त्यामुळे आजच्या आज पैसे वितरण करण्यासाठी ऑर्डर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। मग लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे, ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत जानेवारीचे हप्ते घेतलेत त्यांनाच पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्याची ऑर्डर या ठिकाणी दिल्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वाटत असेल की दररोज पैसे येते असं तुम्ही बोलता, परंतु सरकार ज्यावेळी GR काढत असतं त्याच वेळी पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती होत असतं, हे तुम्ही लक्षात ठेवा। सरकारने कालच या ठिकाणी सकाळी 7 वाजता GR काढला होता, ज्या GR मध्ये जवळपास 7300 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले होते आणि हे पैसे मंजूर झाल्या थेट महिलांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झाले। आता दररोज अनेक लाडक्या बहिणींना गेल्या 8 दिवसापासून पैसे येत होते, परंतु जास्त येत नव्हते। म्हणजे आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यापैकी जवळपास 12 जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यापासून पैसे या ठिकाणी येत होते। काल शनिवारी पर्यंत या ठिकाणी फक्त 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले आणि काल एकाच दिवशी निम्या म्हणजे 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना जमा झाले। ज्या लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या होत्या त्यांना आज रविवारी पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमावू लागले। मग आता तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला आता या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे।
आता बघा लाडक्या बहिणींनो, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोल्हापूर जिल्हा आणि सातारा जिल्हा आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड जिल्हा, या 3 जिल्ह्यामध्ये एक मोठा घोटाळा या ठिकाणी झाला आहे। तुम्ही आता काय काय झालाय, काय तुमच्या चुका होऊ नयेत म्हणून तुम्हाला या ठिकाणी आता काळजी घ्यायची आहे। नक्की बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी बीड जिल्ह्यातील एक लाडकी बहीण होती, सातारा जिल्ह्यातील एक लाडकी बहीण होती आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाडकी बहीण होती। तिन्ही आता बहिणींचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये होतं, काहींचं या ठिकाणी आता पोस्ट ऑफिसमध्ये होतं। मग यांनी काय केलं होतं, जानेवारी महिन्यापर्यंत सगळे हप्ते आतापर्यंत घेतले होते, परंतु यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम झाला। बहिणींना काय वाटतं, आमच्या बँकेमध्ये जे पैसे मिळतात तर ते सगळे काढून आम्ही घरी घेऊन आलं तर आम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम नाही। तर लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला। बीड जिल्ह्यातील एक लाडकी बहीण होती, त्यानंतर सातारा जिल्ह्यातील एक लाडकी बहीण होती आणि या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाडकी बहीण होती। यांच्यासोबत काय घडलं ज्यामुळे त्यांना भला मोठा दंड झालाय हे तुम्ही आता काळजीपूर्वक ऐकायचं आहे। तुम्ही जर या चुका केला तर तुम्हाला सुद्धा पैशांचं वितरण होण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम असणार आहे। ते म्हणजे आता बघा यांनी काय केलं, या लाडक्या बहिणी काय करत होत्या, गोरगरीब होत्या। 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाल्या ते 1500 रुपये ते घरी घेऊन आता आणत असत, परंतु बँकांनी सांगितलं होतं मिनिमम बॅलन्स काहीतरी तुमच्या बँकेत ठेवा, बँकेत शिल्लक रक्कम ठेवा, परंतु आता महिलांनी ते ऐकलं नाही म्हणून त्या ठिकाणी 4 वेळा या ठिकाणी आता दंड केला त्यांना। 4 वेळचा म्हणजे 4 महिन्याचा, म्हणजे प्रत्येक महिन्याला त्यांच्या बँकेच्या खात्यावरती 0 रुपये असायचे, कारण सरकार 1500 रुपये सोडल्यानंतर लगेच त्या काढून घेऊन यायच्या। त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस या बँकेमध्ये जर खाते असेल तर आत्ता सावधान व्हायचं आहे। जर करता तुम्ही मिनिमम बॅलन्स म्हणजे शिल्लक रक्कम बँकेमध्ये जर अजिबात ठेवत नसाल तर आत्ता सावधान व्हा, कारण 2026 मध्ये नवीन नियमावली लावण्यात आल्या। जर करता तुम्ही बँकेच्या खात्यावरती मिनिमम शिल्लक बॅलन्स जर आता ठेवला नाही तर तुमचे पैसे या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून दंड स्वरूपात काटून घेतील। आता तुम्ही म्हणाल की आम्ही बँकेच्या खात्यावरती किती पैसे ठेवायचे आणि घरला किती काढून आणायचं। लक्षात ठेवा, आज रविवार आहे, या ठिकाणी बरोबर 29 मार्च आहे। आज तुम्हाला 3000 रुपये जमा होऊन राहत, त्यापैकी 500 रुपये या ठिकाणी तुम्ही तुमच्या बँकेमध्ये शिल्लक रक्कम म्हणून ठेवायची आहे आणि फक्त 25 रुपये या ठिकाणी काढून आणायचे आहे। जर करता असं नाही केलं तर बँक तुम्हाला दंड आकारू शकते, कारण बँकांचा नियम असतो आमच्या बँकेमध्ये तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे घेताय, आमची बँक या ठिकाणी तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे व्यवस्थित सेफमध्ये पोहोचवतोय, तर तुम्ही आमच्या बँकेमध्ये काहीतरी किमान शिल्लक बॅलन्स या ठिकाणी ठेवा, मिनिमम बॅलन्स या ठिकाणी ठेवा, असं बँकांच्या मार्फत ऑर्डर आल्या। त्यामुळे इथून पुढे बँकेतून जर पैसे काढताना फक्त तुम्हाला या ठिकाणी आता 2500 रुपये आज काढायचे आहेत, 500 रुपये बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स या ठिकाणी ठेवायचा अशी सूचना सांगण्यात आल्या। मग आज रविवार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार नाही, याबद्दल सरकारच्या माध्यमातून काय माहिती समोर आल्या या ठिकाणी तुम्ही आता ऐकू शकता। लाडक्या बहिणींनो, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, उद्या सोमवार आहे, या सोमवारपासून शनिवारपर्यंत 8 दिवस तुम्हाला पैशांचं वितरण अजिबात होणार नाही। त्यामुळे आजच्या आज तुम्हाला रविवारी पैसे जर आले नाहीत तर तुम्हाला पुढील 8 ते 10 दिवसापर्यंत थांबावे लागू शकतं। त्यामुळे जर तुम्हाला आजच्या आज फेब्रुवारी मार्च महिन्याचे 3000 रुपये पाहिजे असतील तर नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सोडण्यात आलेत, कोणत्या आता 120 तालुक्यामध्ये हे पैसे सोडण्यात आलेत, याचीच माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आजची माहिती नसून तुमचं 3000 रुपये नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा आज रविवार गोड होणार आहे, हीच आपण या ठिकाणी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। आता सगळ्यात आधी लाडक्या बहिणींना जो प्रश्न पडलाय की फेब्रुवारी मार्च महिन्याचा जो 3000 रुपये आज रविवार निमित्त आता येणार आहे तर तो सर्वांनाच मिळणार आहे का? बघा, हा प्रश्न गंभीर आहे। हा प्रश्न तुम्हाला लाडक्या बहिणींनो पडलाच असेल, याचे उत्तर स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिलंय। या ठिकाणी सगळीकडे बातम्या जोरदार पसरू लागलेत की मार्च फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आज रविवारी 29 मार्च रोजी आता महिलांच्या खात्यावरती ज्या शिल्लक राहिलेत त्यांना वाटप करण्यात येणार आहे। त्यासाठी वेगळी नियमावली काय लावल्या का, जे आतापर्यंत लाडकी बहीण योजनेला कधी सुद्धा लावली नव्हती, तशी नियमावली आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आल्या। यामधून जवळपास 13 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेत, त्यांना 1 रुपया सुद्धा फेब्रुवारी मार्च महिन्याचा दिला जाणार नाही। अशा प्रकारची सक्त ऑर्डर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आता सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। मग या 13 लाख लाडक्या बहिणी ज्या अपात्र करण्यात आलेत
त्या अपात्र यादीमध्ये तुमचा नंबर लागतोय की काय अशी भीती या ठिकाणी आता लाडक्या बहिणींना आहे। याचंच उत्तर एकनाथ शिंदे साहेबांनी दिले। ते म्हणाले, सर्वांना सरसकट पैसे जर द्यायचं आम्ही ठरवलं तर ती आम्हाला सुद्धा परवडणार नाही। त्यासाठी एक अपात्र यादी आणि एक पात्र यादी अशा प्रकारच्या 2 याद्या आम्ही फेब्रुवारी मार्च महिन्यासाठी आता या ठिकाणी लागू करण्यात आले। त्यामुळे तुम्ही पात्र यादीमध्ये येताय का अपात्र यादीमध्ये येताय का हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे आता बघणार आहोत। तर बघा, 4 कडक नियम फेब्रुवारी मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी लावण्यात आलेत, जे आतापर्यंत लाडकी बहीण योजनेला कधी सुद्धा लावण्यात या ठिकाणी आलेले नव्हते। यानुसार 13 लाख लाडक्या बहिणी आता बाहेर निघणार आहेत। जर करता अपात्र यादीमध्ये तुमचा नंबर लागला तर तुम्हाला सुद्धा अजिबात 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। मग हे 4 नियम कोणते आहेत, तुम्ही या नियमामध्ये पास होताय का? अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला समजावून सांगणार आहे। परंतु तुम्ही हे विसरू नका की आज रविवार आहे, वाटपाचा एकच दिवस वाटपाचा ठेवलेला आहे। उद्या सोमवार ते शनिवार असं 8 दिवस अधिवेशनाचे असणार आहेत। त्यामुळे तुम्हाला या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये 1 रुपया सुद्धा आता बहिणींच्या खात्यावरती दिला जाणार नाही। त्यामुळे आज रविवार असून सुद्धा आजच्या आज पैसे बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची ऑर्डर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता दिल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया नेमकं कोणकोणत्या लाडक्या बहिणींना आज हप्ता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा मिळणार नाही आहे, कोणाला बाहेर काढण्यात आलंय। बघा, पहिला नियम लावण्यात आलाय त्या लाडक्या बहिणींना ज्यांना मागील 1500 रुपयांचा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता मागील 15 दिवसांच्या पाठीमागे ज्यांना मिळालेला नाही आहे। बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलंय जानेवारीचा हप्ता या ठिकाणी जो 15 दिवसांच्या पाठीमागे वाटप करण्यात आला होता, यासाठी आम्ही भरपूर चेकिंग करून आता महिलांच्या खात्यावरती तो हप्ता या ठिकाणी सोडलेला होता। जर तुम्हाला जानेवारीचा हप्ताच मिळाला नसेल तर अजिबात तुमच्या खात्यावरती फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता किती पण वाट बघू देत तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे तुमच्या लक्षात आलं का? बघा, जानेवारीचा हप्ता मिळाला असेल तरच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला आज रविवारी पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून या 12 जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। 12 जिल्ह्यातील आज रविवारसाठी 120 तालुक्यांची निवड करण्यात आल्या। घाबरू नका, रविवारी सुद्धा पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून होऊ लागले। कारण रविवारी पैसे तुम्हाला काढता येणार नाहीत, परंतु सरकार बँकेमध्ये पैसे तेवढं जमा करत असतो। कारण सरकारला तुम्ही अर्ज भरताना तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं पासबुक या ठिकाणी दिलेलं असतं। त्यामुळे काळजी करू नका, सर्व लाडक्या बहिणींना आज पैशांचं वितरण होणार आहे। कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत हेच तुम्हाला सांगत आहे। पहिला नियम तुम्हाला लक्षात आला का? बघा, ज्यामध्ये सांगण्यात आलंय की जानेवारीचा हप्ता ज्यांना मिळालाय फक्त त्यांनाच फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता या 120 तालुक्यामध्ये सरकारच्या माध्यमातून थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 120 तालुक्यामध्ये जमा करण्यात आलाय। ह्या 120 तालुक्यामध्ये तुमचा नंबर लागतोय का हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघणार आहोत। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे दुसरा नियम कोणता लावण्यात आलाय। या दुसऱ्या नियमानुसार आता जवळपास 13 लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत। 13 लाख लाडक्या बहिणी जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला डायरेक्ट आता सरळ सकट अपात्र करण्यात येणार आहे। मग त्या 13 लाख लाडक्या बहिणी कोणत्या आहेत? तर बघा, दुसरा नियम अशा लाडक्या बहिणींसाठी लावण्यात आलाय, तो म्हणजे आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता बघा लाडक्या बहिणींनो, दुसरा नियम अशा लाडक्या बहिणींसाठी लावण्यात आलाय, KYC केलेल्या लाडक्या बहिणींनाच फक्त आज पैशांचं वितरण होणार आहे। अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना OTP येत नाही, ज्यांना या ठिकाणी KYCचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना जानेवारीचा हप्ता आला नाही, अशा लाडक्या बहिणींना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता आम्ही सोडलेला नाही। तुम्ही पैशांची वाट अजिबात बघू नका, अशा प्रकारची सक्त सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिली असल्याचं पाहायला मिळतंय। मग त्या लाडक्या बहिणी कोणत्या आहेत? त्यानंतर पुढचा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे, ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल त्यांनीच हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, त्यांनाच पैशांचं वितरण होणार आहे। कारण सरकार काय म्हणतंय, आम्ही त्याच लाडक्या बहिणींना पिवळं व केशरी रेशन कार्ड दिलंय ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे, ज्या गोरगरीब आहेत, ज्या दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामाला जातात, धुनी भांडी करायला जातात, अशा गोरगरीब महिलांच्या घरामध्येच शेतकरी कुटुंबामध्ये आम्ही या ठिकाणी आता आमचं पिवळं व केशरी रेशन कार्ड या ठिकाणी दिलं आहे। तुमच्या घरामध्ये पण पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर तुमची आज लॉटरी लागणार आहे। तुम्हाला सुद्धा या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्च
असं दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये एकत्र थेट तुमच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। मग त्या लाडक्या बहिणी नेमकं कोणत्या आहेत तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता प्रत्येक जिल्ह्यांची आणि प्रत्येक तालुक्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगण्यात आल्या। त्या तालुक्यांची लिस्ट सांगणार आहे बघा, 120 तालुके सांगणार आहे। आज रविवार असून सुद्धा या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। तर प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट आणि तालुक्यांची लिस्ट आता या ठिकाणी तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे। इथून पुढे सर्वांनी 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आता ही जिल्ह्यांची आणि या ठिकाणी आज रविवारसाठीची तालुक्यांची यादी समोर आली आहे, तर तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिला जिल्हा सांगण्यात आलाय सातारा जिल्हा। सातारा जिल्ह्यामधील वाई, खंडाळा, कोरेगाव, पलटण, मानखटाव, कराड, पाटण, जावळी या भागातील लाडक्या बहिणींना आज पैशांचं वितरण जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जर विचार केला, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली, मालवण, देवगड, दोडामार्ग, वैभववाडी या भागात ज्या लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या असतील त्यांना फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। हिंगोली जिल्ह्यात जर विचार केला तर हिंगोली, बसमत, अळमनुरी त्या ठिकाणी औंढा नागनाथ आणि सेनेगाव या भागातील लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर मालेगाव, वाशिम, मंगळूरपीर, कारंजा, रिसोड, मानोरा या भागातील लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। वर्धा जिल्ह्याचा जर विचार केला, आर्वी, आष्टी, देवळी, हिंगणघाट, कारंजा, समुद्रपूर, सेलू, वर्धा या भागातील लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। लातूर जिल्ह्यात जर विचार केला, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूरनांदपाळ, अहमदपूर, उदगीर या भागातील लाडक्या बहिणींना हे पैसे या ठिकाणी जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर रायगड आहे, रत्नागिरी, यवतमाळ, भंडारा, बुलढाणा, बीड, पुणे, पालघर, परभणी, नाशिक, नागपूर, नांदेड, नंदुरबार, धुळे, जालना तर या जिल्ह्यामध्ये जेवढ्या लाडक्या बहिणी असतील त्यांना हे पैसे जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।